नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 5 दिवसात 500 सबस्क्रायबर कसे मिळवले. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वप्रथम तुम्हाला जिथं यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे. त्यानंतर इथं राईट साईडला तुमच्या चॅनलचं आयकॉन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं यूट्यूब स्टुडिओ हे सिलेक्ट करायचं आहे. यूट्यूब स्टुडिओच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. आता तुमचं यूट्यूब स्टुडिओ अशा प्रकारे ओपन होईल. त्यावरती तुमचे सगळे व्हिडिओ वगैरे, सबस्क्रायबर किती, हे सगळ्या गोष्टी इथं दिसतात. त्यानंतर तुम्हाला इथं बघा जे तुमच्या लेफ्ट साईडला आहे इथं कंटेंट म्हणून एक बटन आहे बघा. आता कंटेंटवरती क्लिक करायचं आहे. कंटेंट जे पण आहेत तुमचे, जे पण व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ इथे दिसतात. त्यानंतर तुम्हाला याच व्हिडिओ कोणताही सिलेक्ट करून त्याच्यावरती राईट क्लिक करून प्रमोट या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्या 3 डॉटवर क्लिक केल्याच्यानंतर प्रमोट दिसतं. त्यानंतर आपल्याला सबस्क्रायबर वाढवायचे आहेत, त्यासाठी आपण ऑडियन्स ग्रोथ या बटनवरती क्लिक करू. कारण की हे जे खाली दिलेलं आहे व्हिडिओ व्ह्यू किंवा वेबसाईट व्हिजिट, हे जर तुम्हाला प्रोडक्ट वगैरे असेल तर त्याच्यासाठी तुम्ही हे करू शकता. आत्ता आपल्याला सबस्क्रायबर वाढवायचे आहेत, त्यासाठी आपण ऑडियन्स ग्रोथवरतीच क्लिक करू. त्यानंतर आपण नेक्स्ट करू. नेक्स्ट केल्याच्यानंतर बघा इथं कोणताही बदल करायचा नाही. इथं जी माहिती आहे ती दिलेली दिसते तुम्हाला. तुमचा व्हिडिओ असा दिसेल ॲडमध्ये आणि सबस्क्रायबरचं बटन दिसेल वगैरे अशा पद्धतीने दाखवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं नेक्स्ट करायचं आहे. इथं कोणताही बदल करायचा नाही. ओके, या नेक्स्ट बटनवरती पुन्हा क्लिक करा. आता तुम्हाला कोणाला टार्गेट करायचं आहे त्याचं लोकेशन इथं इंडिया आहे, तर इथं आपण महाराष्ट्र करू. कारण की आपला व्हिडिओ हा मराठी आहे, तर आपण महाराष्ट्रापुरता इथं महाराष्ट्र करू. तुम्हाला जर दुसरं करायचं असेल राज्य तर तुम्ही दुसरं राज्य सिलेक्ट करू शकता. वेगवेगळे कित्येक पण करू शकता. त्यानंतर आपल्याला फक्त सबस्क्रायबर पाहिजे तर फाइंड सबस्क्रायबरवर क्लिक करू. त्यानंतर इथं आपल्या ॲड नाही आहे, युरोपियन ॲड नाही आहे, तर नो करू आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करू. बाकी इथं कोणताही बदल करायचा नाही. त्यानंतर वरती चेक करून आपण नेक्स्ट करू. नेक्स्ट केल्याच्यानंतर इथं बजेट सेट करायचं आहे. तर आपल्याला बजेट इथं तुम्ही मिनिमम 500 रुपये करू शकता. तर आपण आत्ता इथं एक्झाम्पलसाठी 500 रुपये करू. डेट तुम्ही कोणतीही 2-3 दिवसाची सिलेक्ट करू शकता. त्यानुसार तुमचं सबस्क्रायबर इथं खाली दाखवलेलं आहे बघा, टोटल कसं असतं. तर प्रमोटवरती क्लिक करू पुन्हा नेक्स्ट बटनवरती. आता प्रमोटवरती क्लिक केलं की तुमचा हा व्हिडिओ प्रमोशनसाठी जाईल, पण त्यासाठी आपल्या खात्यामध्ये पैसे असायला हवेत. तर आपण बघू आधी की आपल्या खात्यामध्ये पैसे कसे जमा करायचे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की गुगल ॲड्सवरती जायचं आहे. जसं की हे बघा ads.google.com या वेबसाईटवरती जायचं आहे. तिथं तुमचंच चॅनल आहे का सिलेक्टेड ते बघा, राईट साईडला इथं दिसतं. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला खाली इकडं बिलिंगवरती क्लिक करायचं आहे बघा. बिलिंगवरती क्लिक केलं की तुम्हाला असा UI दिसतो. त्याच्यामध्ये अवेलेबल फंड तुमचा 0 दिसतो आहे. तर इथं ॲड फंड म्हणून बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्ही इथून ॲड करू शकता. आता ॲड फंडवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही UPIनी किंवा तुमचं कार्ड वगैरे असेल, समज तुमच्याकडे क्रेडिट कार्ड वगैरे असेल, त्यांनीसुद्धा तुम्ही पैसे ॲड करू शकता. तर आपण आता सध्या फक्त UPIनीच ॲड करूया, म्हणजे सोपं जाईल. तर UPIने 500 रुपये खाली सिलेक्टेड आहे, कंटिन्यू करू. त्यानंतर असं तुम्हाला दाखवलं जातं टोटल वगैरे आणि ॲड फंडवरती क्लिक करू. ॲड फंडवरती क्लिक केलं की तुम्हाला अशा प्रकारचा QR कोड येतो. यावरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतर तो ऑटोमॅटिकली गायब होतो. आता ऑलरेडी आपण पेमेंट केलेलं आहे, त्यामुळे मी याला कॅन्सल करतो आणि तुम्हाला दाखवतो की पेमेंट आपलं कसं ॲड होतं. हे बघा, ऑलरेडी इथं पेमेंट ॲड झालेलं आहे 500 रुपये. इकडं 30 जुलै दाखवलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही करू शकता आणि तिकडं तुमची 24 तासामध्ये ती ॲड रन होते. जर काही एरर आलं तर तुमचे ॲड म्हणजे एरर आलं तर कुठं दिसेल की तुम्ही याला पुन्हा यायचं आहे. इथं कंटेंटवरतीच बघायचं आहे आणि इथं प्रमोशन्स नावाचं एक बटन आहे. त्या प्रमोशन्स नावाच्या बटनवरती क्लिक करायचं आहे, कंटेंट आणि इथं प्रमोशन्स. या प्रमोशनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचे जे पण प्रमोशनला तुम्ही व्हिडिओ दिलेत त्याच्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला समजतात. त्या स्टेटसमध्ये कळतं आहे की पेंडिंग आहे का काय आहे, तुमचे किती व्ह्यू आलेत, किती लोकांनी बघितलं आहे किंवा किती तुमचे सबस्क्रायबर आलेत. ह्या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओनुसार दिसतात बघा. 88 व्ह्यूला 21 सबस्क्रायबर आलेत. अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी दिसतात. तर हा म्हणजे सगळं एकदम सोपं आहे. डॅशबोर्डवरती तुम्हाला सगळं दिसतं. अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.